नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर तुमच्याही घरात लहान मुलं आहेत का? किंवा तुमच्याही घरातील सदस्य हे ड्रायफ्रूट खायचा कंटाळा करतात का? किंवा बदाम नको फक्त काजूच दे किंवा मनुकेच दे असं म्हणतात का? तर याच्यावरती एक सोल्युशन आहे माझ्याकडे, तर ते मी तुमच्यासोबत पुढे शेअरच करते. पण इथे काय करते ते तुम्हाला मी सांगते. तर किराणा करून आणलेला आहे, तर अजून मला किचनची डीप क्लिनिंगसुद्धा करायची आहे. ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, ते सुद्धा नक्की बघा. तर वस्तू हे सेपरेट करून घेतल्या, ड्रायफ्रूट हे अलग करून घेतले आणि किराण्यातील सामान हा अलग ठेवून घेतला. जेव्हा किचनची डीप क्लिनिंग करायची असते तर कोणत्या रॅकवरती कोणते डबे असतात हे फक्त त्या गृहिणीलाच माहिती असतात. त्या पद्धतीने मी किचनच्या किराण्यातील वस्तू हे सेपरेट करून घेतल्या. तर बघा, तुमच्याही घरात जर ड्रायफ्रूट खात नसतील तर तुम्हीही माझ्यासारखं करू शकतात. आणि आपण सीड्स तर खायलाच पाहिजे, कारण की त्या शरीराला ऑइल प्रोव्हाइड करतात आपल्या, त्याच्यामुळे आपण सुद्धा खाल्ले पाहिजे आणि मुलांनी सुद्धा खायला पाहिजे. पण तुमचीही मुलं माझ्या मुलांसारखे नखरे करतात का? तर मी काय केलेलं आहे, ज्याही क्वांटिटीमध्ये तुम्ही आणत असणार त्याच्यातील निम्मे क्वांटिटी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि निम्मे क्वांटिटीमध्ये हे तुम्ही एका सेपरेट डब्यात ठेवायचे आहे. तर बघा, सगळ्यात आधी पंपकिन सीड्स ह्या अर्ध्या एका भांड्यामध्ये काढून घेतल्या आणि अर्ध्या एका डब्यामध्ये ठेवल्या. बदामसुद्धा तसंच केलेलं आहे. बदाम एका डब्यामध्ये सेपरेट काढले आणि भांड्यामध्ये सेपरेट काढले, निम्मे निम्मे करून घेतले. त्याच पद्धतीने अंजीर झालं, अक्रोड झाले, काजू, बदाम, किशमिश तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. सनफ्लॉवर सीड्स तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर मी तुम्हाला पुढे कारण सांगतेस की मी असं सेपरेट का करत आहे असं. तर अंजीरसुद्धा मी अर्धे इकडं एका साईडला काढून घेत आहे आणि अर्धे डब्यामध्ये टाकत आहे. तर जेही सामान मी डब्यामध्ये टाकते तर ते आपल्याला दुसऱ्या याच्यासाठी उपयोगी पडणार आहेत. आणि जे अर्धे एका साईडला काढत आहे त्याच्यापासून आपण मिक्स ड्रायफ्रूटचं, आपण मार्केटमध्ये आता डीमार्टमध्ये गेलं किंवा कोणत्याही ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये गेलं तर सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्स हे असं एक पॉकेट मिळतं. तुम्हीही बघितलेलं असेल. तर मीही मागच्या महिन्यात आणलेलं होतं. तर त्याच्यामध्ये काय असतं की सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स एकाच ठिकाणी एकाच डब्यामध्ये ठेवलेले असतात आणि त्यांचा जो आकार असतो तोही एकसारखा असतो. त्याच्याने काय होतं की आपण कोणत्याही क्वांटिटीमध्ये उचलले किंवा मुलांना टिफिनला दिले किंवा त्यांना खायला दिले, हातामध्ये दिले, तर त्यावेळी सगळ्या वस्तू एकसाथ उचलल्या जातात. त्याच्यामध्ये सगळ्या सीड्स पण जातात, काजू बदाम पण जातात, अंजीरही जातात आणि मुलांनाही छान वाटतं बघायला की त्यांच्या हातात कोणती कोणती वस्तू गेलेली आहे. त्यानिमित्ताने ते ड्रायफ्रूट्स खातात आणि आपलंसुद्धा काम हे इझी होऊन जातं ज्यावेळी आपण मुलांना डब्यामध्ये देत असतो. आता बघा, माझ्या मुलाला स्कूलमध्ये सकाळी जात असतो त्यावेळी मी डब्याच्या एका साईडला ड्रायफ्रूट्स हे टाकत असते. तर त्यावेळी काय होतं, सकाळी इतकी धावपळ असते तर एका डब्यातून काजू काढा, एका डब्यातून बदाम काढा, मनुके काढा, ते टाका, मग खूप गर्दी होऊन जाते किचनवरती सकाळी सकाळी. तर हे असं केल्याने काय होतं की आपण एकाच डब्यातून काढून देऊ शकतो. तर मी काय केलं, आधी पंपकिन सीड्स आधी भांड्यामध्ये टाकल्या, नंतर काजू टाकले. काजूसुद्धा तुम्ही फोडून घेऊ शकता. थोडासा जाड तुकडा ठेवायचा आहे, जास्त बारीक करायचा नाही. तर तेही करायचं आहे. आणि नंतर अंजीरचे मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. आणि बदाम, आपण असे कच्चे बदाम खायला जड जातं, मुलंसुद्धा खायचा कंटाळा करतात आणि आपल्यालाही कंटाळा येतो. म्हणून काय करायचं आहे, 1 चम्मच तूप घ्यायचं आहे, बदाम चांगले रोस्ट करून घ्यायचे आहेत. आपण शेंगदाणे भाजतो ना त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये 1 चम्मच तुम्ही तिखटही टाकू शकता, लाल तिखट, आणि 1 चम्मच तुम्ही चाट मसाला टाकायचा आहे. मी फक्त चाट मसालाच टाकलेला आहे. छान पद्धतीने रोस्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्या एका भांड्यामध्ये सगळे जेवढेही तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ते सगळे एकत्र करून घ्यायचे आहेत. आता बघा तुम्ही, मी रोस्ट केलेले बदामसुद्धा टाकलेत, काजूचे तुकडे करून घेतले, अंजीरसुद्धा चिरून घेतलेले आहेत किंवा कैचीने कापून घ्यायचे आहेत, छोटे छोटे तुकडे पीस करून घ्यायचे आहेत. त्याच्याने बघा सगळे ड्रायफ्रूट हे मिक्स झालेले आहे. सीड्ससुद्धा मी टाकलेले आहेत. पंपकिन सीड्स टाकलेले आहे आणि सनफ्लॉवर सीड्स टाकलेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये
जवस असते ना तीसुद्धा भाजून ॲड करू शकता. पण मी जी आपली शोप असते ना, जेवणानंतर आपण शोप खातो त्याच्यामध्येच मी जवस भाजून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे जवस ही खाल्ली जाते मुलांची, पण ड्रायफ्रूट्स खाल्ले जात नाही. त्यामुळे मी असे मिक्स केलेलं आहे आणि आता छानपैकी काचेच्या बरणीमध्ये भरून घेत आहे. आणि दुसरा उपाय असा की काय करायचं आहे की रात्रीचं आहे ना दुधातही भिजत घालू शकता, पण मी पाण्यात भिजत घालते. तुम्हाला जेवढेही काळी खजूर झालं, सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स हे पाण्यामध्ये भिजत घालून द्यायचे आहे आणि रात्रभर ते सोक करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. तर भिजलेले काजू बदाम हे शरीराला खूप चांगले असतात. आपली स्मरणशक्तीसुद्धा बदाम खाल्ल्याने वाढत असते, पण ते भिजलेले पाहिजे, कच्चे नाही. कच्चे खाल्ल्याने आपल्या पोटातही दुखू शकतं आणि आपल्याला ॲसिडिटीसुद्धा होते. म्हणून अशा पद्धतीने मी भिजत घालते रात्रभर सगळं आणि मी पाण्यात भिजत घालते. तुम्ही दुधातही घालू शकता, पण दूध गरमीचं हे नासू शकतं म्हणून मी पाण्यामध्येच घालते. तर छान पद्धतीने भिजत घालायचं आहे. 8 तासानंतर म्हणजे सकाळी त्याला छान पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही दूधसुद्धा ॲड करू शकता त्याच्यामध्ये. मी थोडं दूध टाकते, केळी असलं तर केळी टाकायची. तुम्ही जर डाएट फॉलो करत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये ओट्ससुद्धा टाकू शकता. म्हणजे आपण वेगवेगळ्या फ्रूट्सचा मिल्कशेक बनवू शकतो किंवा ओट्सपासून मिल्कशेक बनवू शकतो. तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही बनवायचं आहे. तर हे मिल्कशेक मुलांना खूप पसंत येतं. मुलं खूप छान पद्धतीने खातात. बघा किती छान टेक्स्चर आलेला आहे त्याचा आणि खूप छान टेस्टीसुद्धा लागतं. चला तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.